पापा मम्मी के लिए बेस्ट गिफ्ट सारेगामा कारवा। तुमने कभी किसी से प्यार किया? कभी किसी को दिल दिया? मैंने भी दिया। सारेगामा कारवा डिजिटल ऑडियो प्लेयर। इस तोहफे में है 5000 सुनहरे गाने और कुछ यादें। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर भाऊ उबाळे यांचं आगमन झालं, यांचं दिल मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर नितीन भाऊ कसबे यांचं देखील आगमन झालं, यांचं देखील मनपूर्वक स्वागत। आपल्या सोबत जुळणार आहेत शिरूर तालुक्याचा बुलंद आवाज राहुल बोबे सर, ओल टू कम बॉक्स। शेखर सरोदेसाठी देखील पारितोषिक आहेत। विकेट हॅट्रिक जर घेतली तर 5000 रुपयाचं पारितोषिक उमेश भाऊ भोसले यांच्याकडनं। थँक्यू सर्वांचं मनपूर्वक स्वागत। नेहरू नगर प्रीमियर लीग NPL चा थरार आज तुम्ही पाहताय, चौथा दिवस या स्पर्धेचा आणि मॅच नंबर 2 मध्ये खूप दर्जेदार परफॉर्मन्स इथे तुम्हाला ह्या दोन टीम्स मध्ये पाहायला मिळेल। अगदी या अगोदर पहिली मॅच तुम्ही पाहिली होती, तर दुसरी मॅच देखील त्याच पद्धतीने इथे मैदानावरती मात्र रंगताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे। दुसरी मॅच जर आपण पाहिली, दोन टीम आमने सामने आहेत। SK स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये कैलासवासी दिलीप शंकर वाडेकर स्पोर्ट्स, या दोन संघांमध्ये आपण पाहतोय मॅच। या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक घेतली तर शेखर सरदूसाठी 10000 रुपये उमेश भाऊ भोसले हनुमंत शेठ कांबळे यांच्याकडनं। लोवर फुल टॉस होता, फ्लॅटेड बॉल होता, त्याला मात्र स्वीप केलाय
आउटफील्ड खूप फास्ट आहे, तिथे मात्र फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. त्याबरोबर धावा देखील मैदानाच्या आतमध्ये येते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पूर्ण होतोय. पण चांगल्या पद्धतीने आपण पाहतो इथे मैदानावरती धावा. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी मात्र ज्या पाहायला मिळतील स्कोर कार्ड मध्ये पहा, पहिलं षटक सुरू असताना 5 धावा. इथे मात्र धावफलकामध्ये आहेत 45 बॉल इथे आणि जिंकण्यासाठी 111 धावेंचं आव्हान अजूनही समोर असेल. खूप दर्जेदार बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही पाहिली. हो, याबरोबर डीप लॉंग ऑन मध्ये फिल्डर तिथे बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. त्याबरोबर बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4 4 4. सुंदर असा चौकार. चार धावेने आपण पाहतोय इथे स्कोर कार्ड अगदी झटपट पुढे गेले. 9 धावा धावफलकावरती एक मोठं टार्गेट इथे मात्र समोर आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना सुरुवात देखील तितकी चांगली मैदानाच्या आतमध्ये आणि इथे कॉट बिहाइंडचा शिकार आदित्य शिर्के इथे असेल बाद. पहिल्या विकेटचं पतन. उज्ज्वल फ्रेंडचे सर्व सदस्य इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सर्व मान्यवरांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत. प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत. आलेल्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत, सरचं स्वागत. ऑल टू कम बॉक्स. तर आपण पाहतोय न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये अक्षय वाडेकर अर्थात नेहरू नगरचा वॉर्नर इथे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये असेल. नावाला साजिल अशी खेळी करावी लागेल. या अगोदर तुम्ही दिलीप वर्माची बॅटिंग पाहिली. खूप जबरदस्त कामगिरी दिलीप वर्माच्या माध्यमातून तुम्हाला या अगोदरच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. अर्धशतक ठोकलं. 21 बॉल मध्ये 54 धावा 63 धावा ज्या पाहायला मिळाल्या. अक्षय वाडेकर यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे. 3 चेंडूवरती 3 षटकार जर खेचले तर अभिजित भाऊ गोफर यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. ऑल टू कम बॉक्स. थँक्यू सर. 9 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अक्षय वाडेकर न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. अक्षय अर्थात सारंग वाडेकर मैदानाच्या आतमध्ये असेल तर कृष्णा पवार नॉन स्ट्राइक वरती. फुल टॉस बॉल त्याला हो तिथे पहा फिल्डिंग चांगल्या पद्धतीनं बॉल स्टॉप केलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणताही नसेल. धावफलकामध्ये पुन्हा एकदा हलकासा बदल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 1 सुरू असताना पहा इथे मात्र स्कोर कार्ड मध्ये 10 धावा च्या धावफलकामध्ये आहेत. चला घाई करायची आहे, लवकर मॅच चालू करून घ्या. डिक्सन सर. दहा धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. हो पुढे एकदा पहा एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र फिल्डर बॉल खाली. याचबरोबर विकेटचं पतन. दुसरा फलंदाज तिथे असेल बाद. सेकंड विकेट डाऊन. स्कोर कार्ड आपण पाहतोय 10 धावा धावफलकामध्ये आहेत. दुसरा फलंदाज संघानं गमावलाय. 41 बॉल आणि जिंकण्यासाठी 106 धावा अजूनही आवश्यक आहेत. न्यू बॅटल मैदानावरती आपण पाहतोय आता प्रथमेश गोसावी न्यू बॅटल मात्र मैदानावरती येणार आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या फलंदाजाने देखील एक आपली वेगळी ओळख
इथे मात्र निर्माण केली आहे. आज घरच्या स्पर्धेमध्ये प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये कशा पद्धतीची कामगिरी मैदानामध्ये केली जाणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल, कारण 41 बॉल 106 इथे विजयासाठी बनवायच्यात. त्याचबरोबर प्रथमेश गोस्वामीने जर 3 चेंडूवरती 3 षटकार खेचले तर अभिजित भाऊ गोफाने यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. ईश्वर बाबूने या ओव्हरमध्ये 1 विकेट घेतलं तर अजित भाऊ वाघुले यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. ओल टू कम बॉक्स. तर प्रथमेश गोसावीच्या प्रत्येक षटकारासाठी विजय खडके यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक. हो, याबरोबर मोठा स्ट्रोक मिड विकेट मध्ये फिल्डर बॉल खाली येतोय. तिथे मात्र नो मन्स लँड मध्ये हा बॉल पाहायला मिळेल. बॉल आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने कलेक्ट बॅटवरती होऊ शकला नाही, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं नाही. त्यानंतर धावा देखील मैदानाच्या मध्ये अगदी 2 पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा बदलाव, 12 धावा धावफलकामध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ इथे मैदानावरती सुरू आहे. चांगल्या पद्धतीनं मोठ्या स्कोरचा पाठलाग इथे सुरू आहे, पण सुरुवातीला 2 जबरदस्त धक्के संघाला विकेटच्या माध्यमातून इथे मात्र बॅटिंग टीमला जे बसले त्यामुळे संघ थोडासा बॅकफुटवरती आहे. फुलटॉस बॉल त्याला पुढे एकदा हलक्या हाताने फक्त खेळले. लॉंग ऑफ मध्ये पोहोचेल, फिल्डर तिथे असेल, चेंडूला फील्ड करतोय आणि याबरोबर पुन्हा एकदा 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 2 धाब्याच्या धावफलकामध्ये पहा हलकासा बदल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय अगदी 14 धावा इथे मात्र धावफलकामध्ये आल्यात. 1.3 नंतर 39 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 102 रन इथे आवश्यक आहेत. सुंदर बॉल गुड लेंथ वरती होता, त्याला हलक्या हाताने स्टेअर केले. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये हा बॉल जाईल. फिल्डर तिथे असेल, चेंडूला फील्ड करतोय. पुन्हा एकदा एक सिंगल लेडर आहे आणि एक चांगले क्रिकेट इथे तुम्हाला बॉलिंगच्या माध्यमातून विशेषतः पाहायला मिळेल. सुरुवातीला आपण पाहिलं पॉवर प्ले मध्ये दबावतून तर बनवलं, विकेट मिळवल्या, डॉट बॉल येत आहेत आणि विशेषतः तुम्ही पहा इतक्या मोठ्या स्कोरचा पाठलाग करत असताना सुरुवातीला आलेल्या विकेट ह्या तुमच्यावरती खूप तडपण, खूप प्रेशर निर्माण करणार आहे आणि ह्या प्रेशरमधून बाहेर येण्यासाठी खऱ्या अर्थानं तशा पद्धतीचा परफॉर्मन्स, तशा पद्धतीची काम हो 1 हँड कॅच करण्याचा प्रयत्न सुरेख होते, पण त्यानंतर आलेलं अपयश इथे तुम्ही मैदानावरती पाहताय. प्रयत्न सुरेख होते, त्यानंतर कॅच ड्रॉप झालाय आणि इथे मात्र एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड मध्ये 16 आहेत, 16 धावा. प्रथमेश गोसावीवरती खरं तर खूप मोठ्या अशा अपेक्षा इथे मात्र ज्या असणार आहेत, कारण तुम्ही पाहिले तितकी मोठी कॅपॅसिटी, कित्येक मोठ्या इनिंग्स त्याच्या नावावरती आहेत आणि आज पुन्हा एकदा त्या पद्धतीची बॅटिंग इथे मात्र प्रथमेश गोसावीला करावी लागेल. त्या शैलीमध्ये पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक इथे वसूल करावे लागतील. गोलंदाज तयार हो, याच बरोबर इथे आपण पाहतोय डीप लॉंग ऑनच्या डोक्यावर प्रथमेश गोसावीचा ट्रेडमार्क छेरन षटकार, 6 धावा. ह्या बॅटिंगसाठी खऱ्या अर्थाने ह्या स्ट्रोकसाठी प्रथमेश गोसावी ओळखला जातो. लेफ्ट हँड बॅटल आहे, डावखुऱ्या हाताचा एक जबरदस्त फलंदाज म्हणून या परिसरामध्ये एक मोठी ओळख. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पुणे आणि परिसरामध्ये प्रथमेश गोसावी हे नाव तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं आणि तितकं टॅलेंट क्रिकेट, तितकं दर्जेदार क्रिकेट आज प्रथमेश गोसावी यांच्या माध्यमातून तुम्हाला जे पाहायला मिळाले. आणि आज देखील प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये खरं तर एक मोठा स्कोरचा पाठलाग करत असताना मोठी इनिंग इथे पाहायला मिळणार की नाही. 2 षटकं संपली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 22 धावा धावफलकामध्ये आल्या. 2 विकेट्स संघाने इथे गमावल्यात. त्यानंतर मात्र एक हलकीशी पार्टनरशिप इथे तुम्हाला पाहायला मिळते. कृष्णा पवार आणि प्रथमेश गोसावी या 2 बॅट्समॅनच्या माध्यमातून प्रथमेश शेखर सरोदसाठी विकेट हॅट्रिकला 5000 रुपये, 5555 रुपये. ओटोको बॉक्स. फ्लॅटेड बॉल इथे फ्लॅटेड डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळेल. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाही. तिथे मात्र मिड विकेटचा फिल्डर चेंडूला फील्ड करतोय आणि त्याबरोबर एक सिंगल डबल आकार देणार आहे. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिले छल कसा बदल इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 23 आहेत, अजूनही 35 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत आणि 35 बॉल मध्ये 93 धावा ह्या जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. गोलंदाज तयार असेल. हो पुन्हा एकदा इथे बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही नसेल. स्वीप करण्याचा प्रयत्न प्रथमेश गोसावी यांचा फसलाय. बॉल मात्र विकेट कीपरच्या ग्लोव्स मध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 34 बॉल 93 ची गरज.
पुन्हा एकदा लेन बॉल त्याला हवेमध्ये उडवले, फिल्डर तिथे बॉल खाली आणि याच बरोबर बिग विकेट गॉन. महत्वपूर्ण फलंदाज स्वस्तामध्ये माघारी. प्रथमेश गोसावीची इनिंग इथे संपली आहे. फलंदाज असेल बाद. संचुरिका कंपनीच्या HR सन्माननीय विनीता पांडे मॅडम आणि त्यांच्या बरोबर अरुण ओव्हाळ सर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. दोन्हीही गेस्ट अतिथींचं या ठिकाणी NPL नेहरू नगर प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक असं स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती या आणि स्थानपन्न पहा. प्रथमेश गोसावी इथे आउट होताना तुम्हाला पाहायला मिळालं. त्यानंतर आपण पाहतोय आता न्यू बॅटल मैदानावरती मात्र मंदार न्यू बॅटल मैदानात मध्ये येणार आहे. कृष्णा पवार यांना देखील आपण मोठे स्ट्रोक खेळताना इथे मात्र पाहिले. कशा पद्धतीने मात्र यानंतर कामगिरी केली जाणार. हो पुन्हा एकदा हलक्या हाताने हा बॉल खेळलाय. फिल्डर तिथे असेल. सिंगल जी मैदानात मध्ये पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानावरती कोणताही पाहायला मिळणार नाही. धावफलकामध्ये हलकासा बदल होतोय. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं अगदी 2.4 नंतर 24 धावा स्कोर कार्ड मध्ये आल्यात. 32 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि 32 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 92 धावांचं एक मोठं लक्ष इथे समोर असेल. लेंथ बॉल होता त्याला पुढे एकदा हलक्या हाताने मात्र खेळलाय. टीप लॉंगॉन मध्ये बॉल पोहोचेल. फिल्डर तिथे आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचलाय. एक सिंगल पुन्हा एकदा येणार आहे. पण विशेष असा बदल ह्या सिंगल डबल ह्या मॅच वरती स्कोर कार्ड वरती जाणवणार नाहीये. कारण फर्स्ट इनिंग मध्ये तुम्ही पाहिले खूप मोठा स्कोर इथे मात्र बॅटिंग टीमने उभा केलाय. आणि विशेषतः ह्या धावा डिफेंड करत असताना तितक्या चांगल्या पद्धतीची फिल्डिंग तितकी चांगली बॉलिंग इथे तुम्हाला पाहायला मिळते. बॉलिंग टीम कडनं बॅटिंग टीम आपण पाहतोय थोडीशी अडचणीमध्ये आहे. कारण 3 विकेट संघाने गमावल्यात. 25 धावा इथे धावफलकामध्ये आहेत. आणि ह्या परिस्थितीमध्ये एक पार्टनरशिप मैदानाच्या मध्ये होणं ते देखील गरजेचं असेल. 3 षटकं मैदानावरती संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 आल्यात. अजूनही 30 बॉल शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 91 धावेची गरज. संचुरिया कंपनीचे HR मॅडम विनीता पांड्या मॅडम यांचं देखील मनपूर्वक स्वागत. शिवशंकर भाऊ बळे यांना विनंती की आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. तर सोनी सिंग यांच्या वतीने पारितोषिक आहे रोहित विणकर यांच्यासाठी हे पारितोषिक असेल. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. त्याचबरोबर अरुण ओबाळे साहेब यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. हो ह्या बरोबर एक मोठा स्ट्रोक आपण पाहतोय. फिल्डर बॉल खाली डीप लॉंगॉन मध्ये सुंदर कॅच. बॅट्समन नंबर 4 डगआउट्स मध्ये पवेलियन मध्ये. गोलंदाज तयार होतोय पहा. दोवर फुल टॉस बॉल त्याला डीप काउ कॉर्नर मध्ये खेळले. फिल्डर तिथे बॉलला फील्ड करेल.
चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल इथे येणार आहे. पहा चांगल्या फिल्डिंग, चांगल्या बॉलिंगच्या माध्यमातून इथे प्रेशर निर्माण केले बॅटिंग टीमवरती. 4 फलंदाज इथे गमावलेत. 27 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही 96 धावांचं एक मोठं टार्गेट इथे समोर असणार आहे. गोलंदाज रोहित तयार असेल. ओहो, उजव्या स्टेजच्या खूप बाहेर जाणार हा बॉल. वाईट बॉल, खराब बॉल पाहायला मिळेल. धावफलक आपण पाहतोय पुढे एकदा एका अवंतर धावेने इथे मात्र पुढे पोहोचते. स्कोरकार्डमध्ये हलकासा बदलाव इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलकावरती आपण जाणार आहोत. 27 धावा इथे स्कोरकार्डमध्ये आल्यात. 27 बॉल 89 धावांची गरज. फुल टॉस, बिग ब्लास्ट केलाय. फिल्डर तिथे दर्शक बनेल. बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. NPL नेहरूनगर प्रीमियर लीगचा एक ट्रेडमार्क चरण षटकार. 6 धावा. खूप दर्जेदार बॅटिंग इथे आता जी तुम्हाला करावी लागेल. अशा पद्धतीचे स्ट्रोक खेळावे लागणार, कारण स्कोर जर तुम्ही पाहिला पहिल्या इनिंग मध्ये खूप मोठी धावसंख्या इथे मात्र जी निर्माण केली बॅटिंगच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहतोय इथे खरं तर ह्या स्कोरचा पाठलाग करत असताना 33 धावा आहेत. 4 फलंदाज गमावलेत. 26 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि 26 बॉल मध्ये आपण पाहतोय 83 धावा इथे अजूनही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. बॉलिंग मार्कवरती बॉलर षटक क्रमांक 4 मध्ये रोहित तयार आहे. अवकुट टप्प्याचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी एज लागली. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल केलाय. कोणतीही रन इथे अवेलेबल नाहीये, कोणतीही रन भेटणार नाहीये. स्कोर कार्ड स्थिर आहे. 33 धावा तुम्ही धावफलकामध्ये पाहताय. करंट रन रेट जर तुम्ही पाहिला मैदानावरती खूप कमी आहे. रिक्वायर्ड रन रेट देखील इथे खूप वाढत चाललाय. त्यामुळे मॅचची परिस्थिती आपण पाहतोय बॅटिंग टीमसाठी इथे मात्र अवघड आहे. 20.75च्या रन रेटनं इथे मात्र इथून पुढे जर मॅच जिंकायची असेल तर धावा बनवाव्या लागतील. 8.25चा ॲव्हरेजनं इथे धावा बनवल्या गेल्यात. षटक संपते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 आल्यात. 24 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 83 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. चार षटकं आपण पाहतोय इथे संपली. 33 धावा धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 बॉल 83 बनवायच्या. 24 बॉल मध्ये 33 बनवल्यात. 4 विकेट संघानं गमावल्यात. बॅकफुट वरती इथे मात्र बॅटिंग करणारी टीम तुम्हाला पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट 20.75चा आहे. करंट रन रेट जर तुम्ही पाहिला 8.25चा इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि ही मॅच आपण पाहतोय बॅटिंग टीम साठी खूप अवघड झालेली आहे, पण अशक्य असं काहीच नाहीये. शेवटचा बॉल जोपर्यंत टाकला जाणार नाही तोपर्यंत खरं तर मॅचचं इथं भविष्य करणं हे देखील तितकंच कठीण असेल. कारण तुम्ही पाहताय मैदानावरती 24 बॉल 83 जरी बनवायचे असतील तर अशा कित्येक वेळा ह्या इनिंग्स कित्येक फलंदाजांना पूर्ण केलेत. बॉलिंग मार्क वरती पहा बॉलर इथे प्रथमेश पवार. ओव्हर नंबर 5 मध्ये परशुराम पवार इथे बॉलिंग मार्क वरती आलेत. गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा. पुन्हा एकदा खूप सुंदर पद्धतीने हा बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल मैदानावरती येणार आहे. कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा बदलले. 23 बॉल शिल्लक आहेत आणि 83 धावांची गरज. हो पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलंय इथे मात्र एक सिंगल येणार आहे. बॅटची हलकीशी एज लागली. त्यानंतर आपण पाहिले अगदी स्क्वेअर मध्ये हा बॉल ट्रॅव्हल होताना तुम्हाला परशुराम पवार यांच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक. हनुमंत कांबळे आणि रोहित पवार यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. प्रथमेश विटकर यांच्याकडनं देखील 200 रुपये.
याबरोबर एक मोठा स्ट्रोक, फिल्डर तिथे बॉल खाली, उंची खूप आहे, डिस्टन्स कमी पाहायला मिळेल आणि ह्याच बरोबर मंदार इथे मात्र आउट होत आहेत. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय अगदी 34 धावा इथे धावफलकामध्ये आहेत. अजून 21 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 82 धावा जिंकण्यासाठी. 21 चेंडू 82. हो, याबरोबर व्हाईट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. पहा मॅच मध्ये खरं तर जी रंगत पाहायला मिळायला पाहिजे होती ती कोणती पाहायला मिळत नाही. मोठे स्ट्रोक फार कमी झालेत आणि सुरुवातीला आपण पाहिले ज्या पद्धतीनं मैदानावरती मात्र मोठमोठे स्ट्रोक पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाले, मोठ्या पार्टनरशिप पाहायला मिळाल्या आणि त्या पद्धतीची इथे कोणतीही बॅटिंग पाहायला मिळत नाहीये. कोणताही बॅट्समन इथे हवी होत नाहीये. बॉलर इथे हवी झालेत. प्रत्येक बॅट्समन वरती इथे दबाव तंत्र बनवले आणि त्या पद्धतीने कामगिरी देखील मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र पाहायला मिळते. 35 धावा धावफलकामध्ये आहेत. हो, याबरोबर डीप कव्हर पॉइंट मध्ये हा बॉल, फिल्डर तिथे पॉइंटचा बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि याबरोबर बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4-4. चौकार, 4 रन. हो, याबरोबर पुन्हा एकदा इथे पहा डॉट बॉल. पहा मोठा स्ट्रोक आल्यानंतर खरं तर डॉट बॉलला कमबॅक करणं इथे इतकं सोपं नाहीये आणि तुम्ही पाहताय इथे मात्र परशुराम पवार इथे मात्र एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 39 धावा इथे मात्र आतापर्यंत धावफलकामध्ये आहेत. षटक क्रमांक 5 देखील संपले. 39 आल्यात, 18 बॉल शिल्लक आहेत आणि 77 धावेंची गरज. हो, पुन्हा एकदा याबरोबर एक मोठा स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 1 बाउन्स बॉल जाणार आहे. बाउंड्री लाईन पार, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा फोडली आहे. 4 धावा, चौकार, 4 रन. 4 धावेने पहा धावफलकामध्ये पुन्हा एकदा हलकासा बदलाव इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 4 धावेने 43 धावा इथे मात्र धावफलकामध्ये आल्यात. एक चांगलं क्रिकेट पुन्हा एकदा मोठे स्ट्रोक इथे वसूल करावे लागतील. 17 बॉल शिल्लक आहेत, 73 इथे अजूनही बनवायच्यात. याबरोबर पुन्हा एकदा डीप लॉंग ऑन मध्ये काव कॉर्नर एरियामध्ये हा बॉल, फिल्डर तिथे अवेलेबल आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानावरती कोणताही नसेल. पहा अगदी मुख्य स्क्रीनवरती तुम्हाला मुख्य मंचावरती या ठिकाणी पाहायला मिळेल मान्यवर आणि त्यांच्याशी नक्कीच काहीशे चर्चासत्र इथे सुरू आहे. HR मॅडम, सेंचुरिका कंपनीच्या HR मॅडम आणि त्यांचा स्टाफ इथे आपले मॅचच्या निमित्ताने आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी मात्र उपस्थित झालेला आहे आणि त्यांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी माननीय श्री राहुल भाऊ भोसले युवा मंच NPL नेहरू नगर प्रीमियर लीगच्या वतीनं या ठिकाणी मात्र हो पुन्हा एकदा इथे मात्र एक मोठा स्ट्रोक खेळलाय. फिल्डर तिथे खूप दूरवरती बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4-4-4-4. 4 रन, चौकार. पुन्हा एकदा पहा इथे मात्र फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय. मिड विकेट मध्ये आपण पाहिले फिल्डर तिथे असेल. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसेल. 2 धावा इथे आपण पाहतोय. 2 धावा देखील पूर्ण आहेत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न अगदी सहजरित्या आणि ह्या 2 धाव्याने 50 धावा धावफलकामध्ये आल्यात. रिक्वायर्ड रन रेट खूप वाढलेला आहे. 13 चेंडू अजून 66 धावा विजयासाठी बनवायच्यात. गोलंदाज पॉइंट मध्ये हा बॉल, फिल्डर तिथे आपण पाहतोय डीप पॉइंटचा बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न करते. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आपण पाहतोय मैदानावरती इथे पूर्ण होतोय. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये हलकासा बदलाव
इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. षटक मैदानाच्या आतमध्ये संपले. 6 षटकं संपतायत आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 52 धावा धावफलकामध्ये. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी अजून आपण पाहतोय खूप मोठं आव्हान इथे मात्र समोर असेल. अजून जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर खूप मोठं आव्हान आहे, कारण की शेवटचे 12 चेंडूमध्ये 64 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 32 धावा बनवणं गरजेचं आहे. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. NPL मध्ये आपण हे नियम ठेवलेले आहेत. याच्यानंतरचा होणारा सामना एजाज 11 त्याच्या विरोधात, या दोन संघांमध्ये जो विजय होईल त्याच्या विरोधात एकमेक संघ ते खेळणार आहेत. तर मॅच संपली की लगेच आपण टॉस करणार आहोत. 52 ऑन स्कोरबोर्ड. 12 बॉल शेवटचे बाकी आहेत. बारा बॉल आणि 64 धावा विजयासाठी. बॉलिंग मार्क वरती गणेश जाधव इथे बॉलिंग मार्क वरती आलेत. 12 चेंडू आणि 64 ची गरज इथे आहे. त्यामुळे प्रत्येक बॉल वरती खूप मोठी आक्रमकता इथे मात्र तुम्हाला दाखवावी लागेल. हो, याबरोबर पहा व्हाईट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. तर आपण पाहतोय बीड वर्ण खास ह्या सामन्याचा लाईव्ह प्रक्षेपण थेट आस्वाद घेत आहेत अमोल आणि त्यांच्या वतीनं पारितोषिक येते. विकेट हॅट्रिक जर गोलंदाजानं पूर्ण केली तर 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे एकदा. या ठिकाणी मात्र अगदी 53 धावा धावफलकामध्ये आहेत. 31.50 चा रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर धीरणबाई शहा या ठिकाणी कळवत आहेत गणेश जाधवच्या प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक. 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल. 11 बॉल शिल्लक आहेत. 63 अजूनही बनवायच्यात. राहुल बोंबे सरांसाठी देखील पारितोषिक आलेले आहेत. सोनूबाई सिंग यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक राहुल बोंबे सरांना देखील आहेत. गोड आवाज आपण पाहतो. पूर्ण माहिती इथं देत आहेत. पूर्ण स्पर्धाची पूर्ण भारत क्रिकेट टेनिस क्रिकेटची राहुल बोंबे सर यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे सोनूबाई सिंग यांच्या संघ. थँक्यू. हो, पुढे एकदा आपण पाहतोय हा बॉल खेळलाय. तिथे मात्र स्क्वेअर मिड विकेट मध्ये फिल्डर कोणत्या असेल. बॉल पोहोचतोय मिड विकेट सीमारेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. अगदी प्रेक्षकांच्या माध्यमातून देखील पाहतोय आपण खूप मोठी पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळतात. सोनू भाई सिंग यांच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. तर सकाळी जर आपण पाहिलं हितेश भाई तिवारी यांच्या वतीने देखील माझ्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. सर्वांचं खरं तर मी अभिनंदन करतो. सर्वांचं मी ऋणी आहे. जाऊया मॅच कडे. 61 धावा इथे धावफलकामध्ये आहेत. 9 चेंडू इथे मात्र अजून शिल्लक आहेत आणि ही मॅचची रूपरेषा जर तुम्ही पाहिली मॅच बॅटिंग टीम साठी खूप अवघड आहे. 9 चेंडू आणि 55 धावांची गरज. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत. 55 धावा इथे विजयासाठी अजूनही बनवायच्यात. बॉलिंग मार्क वरती तुम्ही पाहताय बॉलर इथे तयार सज्ज असेल. तर इथे धीरणबाई शहा यांच्या वतीनं गणेश जाधवच्या प्रत्येक विकेटसाठी इथे 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. पण धीरणबाई शहा कळवत आहेत विकेट जर मिळवली नाही, जितके षटकार चौकार येणार आहेत प्रत्येक षटकार चौकारांसाठी धीरणबाई शहा यांना तुम्हाला 2,000 रुपये द्यावे लागतील. डबल जीएसटी बिल बिलासहित पाठीमागे तुम्हाला ती रक्कम द्यावी लागेल. गणेश जाधव तयार आहेत. हे प्रेमाचं बक्षीस आहे खऱ्या अर्थानं. आपल्या परिसरातील आपल्या विभागातील हे खेळाडू आणि त्यांचं दर्जेदार क्रिकेट इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. इथे
सिंगल तर आली आहे, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आपण पाहतोय, पण ह्या सिंगल डबल ह्या मॅचवरती कोणताही परिणाम पाहायला मिळणार नाहीये. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 64 आल्यात, 7 बॉल शिल्लक आहेत, अजूनही 52ची गरज. आखरी 7 गेंद्यावर 52 रनों की जरूरत. 7 बॉल 52 रन रिक्वायर्ड. हो हो हो, या ठिकाणी आपण पाहतोय इथे मात्र कोणतीही छेडछाड करण्याचा प्रयत्न नाहीये. षटक संपते. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये 64. 6 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 52 धाव्यांची गरज. प्रणव काकडे गोलंदाजी मार्क वरती अगदी सर दुखापत झाल्यानंतर एका वर्षानंतर ग्राउंड वरती आलेला आहे प्रणव काकडे. प्रणव काकडे 6 चेंडू शेवटचे 52ची गरज आणि याबरोबर एक्स्ट्रा कव्हर मध्ये तिथे फिल्डर अवेलेबल आहे. सुंदर कॅच. 7व्या विकेटचं पतन. फलंदाज असेल बाद. चला मॅच सुरू करतोय आपण पुन्हा एकदा. मॅच मध्ये फक्त औपचारिकता आहे. तुम्ही पाहताय खरं तर खूप दर्जेदार आयोजन नियोजन या ठिकाणी. कार्यसम्राट नगरसेवक राहुल भाऊ भोसले, त्याचप्रमाणे माजी महापौर वैशालीताई घोडेकर आणि कमलेश दादा वाळके यांच्या माध्यमातून NPL नेहरू नगर प्रीमियर लीग हा 4था दिवस तुम्ही पाहताय. नेहरू नगर परिसरातील खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी पर्वणी इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. अगदी तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं उद्या मात्र ह्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि उद्या मात्र एक एक्झिबिशन मॅच इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन विरुद्ध नेहरू नगर पोलीस स्टेशन असे एक एक्झिबिशन मॅच इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अगदी या ठिकाणी अगदी गरजू अशा सर्व ह्या परिसरातील नागरिकांसाठी अगदी ब्लँकेटचं वाटप देखील या ठिकाणी मात्र उद्या केलं जाणार आहे. आपण देखील ह्या कार्यक्रमासाठी आणि उद्या शेवटच्या दिवसासाठी खरं तर उद्या सुपर संडे आहे आणि तो सुपर संडे नेहरू नगर मध्ये सुपर डुपर हिट होणार यात मात्र कोणतीही शंका नाही. कारण नेहरू नगर प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा मानकरी कोण या प्रश्नाचं उत्तर देखील उद्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि प्रेक्षकांसाठी देखील खरं तर खुश खबर. लकी ड्रॉ 3 बरोबर प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या प्रेक्षकांसाठी आकर्षक एअरपॉड आणि स्मार्ट वॉच आणि एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल इथे मात्र दिली जाणार आहे. मॅच आपण पाहतोय पुन्हा एकदा. इथे चांगल्या पद्धतीने मैदानावरती मात्र कामगिरी इथे बॉलिंग टीमची तुम्हाला बॅटिंग मध्ये देखील पाहायला मिळाली. आक्रमकता बॅटिंग मध्ये देखील तितकीच आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय आता बॉलिंग मध्ये देखील ती आक्रमकता इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळाली. आणि याबरोबर मॅच देखील मैदानाच्या मध्ये संपते आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय स्वर्गीय दिलीप शंकर वाडेकर स्पोर्ट्स अगदी फक्त 68 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या. SK स्पोर्ट्स ह्या संघ आपण पाहतो एक मोठा विजय ह्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. चला एजाज 11 संघनायक आपण लगेच या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. त्याचबरोबर SK स्पोर्ट्स चे संघनायक आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं. लगेच आपला नाणेफेक होणार आहे. मॅचला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर मान्यवरांना विनंती करतो की मी इथं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. आपण लगेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ. सेंचुरिका कंपनीचे HR मॅडमला देखील विनंती की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी यायचं. अरुण सर आपल्याला देखील विनंती की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी इथे यायचंय. त्याचबरोबर धीरेनबाई शाह आपण देखील पारितोषिक लावलं होतं ते आपण देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. त्याचबरोबर सोमनाथ अण्णा पवार आपल्यास देखील विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे.
मुजीब भैया शेख यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक SK स्पोर्ट्स क्लब या संघाला देण्यात येणार आहे. भाईला देखील विनंती आहे की आपण देखील यायचंय. चला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण इथे देणार आहोत. माननीय राहुल भाऊ भोसले युवा मंच आणि महापौर वैशालीताई घोडेकर आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक कमलेश दादा बाळके यांच्या माध्यमातून NPL नेहरू नगर प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही या ठिकाणी पाहताय. मॅच नंबर 2 आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार इथे आपण देतोय. तर ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय एक दर्जेदार परफॉर्मन्स, ऑलराऊंडर परफॉर्मन्स. 27 बॉल आणि 79 धावांची एक दर्जेदार खेळी. गणेश जाधव ठरतात मॅन ऑफ द मॅच. तर DS डेव्हलपर्सचे ओनर सन्माननीय सोमनाथ अण्णा पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण देखील या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत. गणेश जाधव ठरतायत मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी. HR मॅडम आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 27 बॉल आणि 79 रन्स. मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी गणेश जाधव. त्याबरोबर कॅश प्राइज देखील गणेश जाधव सरांसाठी आहे. धीरेनभाई शहा अर्धशतक पूर्ण केलं त्यासाठी 2000. 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले त्यासाठी 5000. एकूण 7000 रुपयांचं कॅश प्राइज गणेश जाधव साठी. एकदा जोरदार टाळ्या. आपल्याच विभागातील आपल्याच परिसरातील खेळाडू आणि त्यांचा दर्जेदार खेळ नेहरू नगर प्रीमियर लीगला एका वेगळ्या आणि PCPL तुमचा कॅप्टन देखील आहे. एक चांगला परफॉर्मन्स. अशोक मामा बनसोडे यांच्या वतीने देखील 1000 रुपयांचं पारितोषिक. सोनूभाई सिंग यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये होते. 8-6 तर 4000 रुपयांचं पारितोषिक. एकूण 12000 रुपयांची कमाई गणेश जाधव. एकदा जोरदार टाळ्या. तर कमलेश दादा बाळके मित्र परिवार यांच्या वतीनं 8000 रुपयांचं पारितोषिक. उमेश भाऊ भोसले, हनुमंत शेठ तांबे, हनुमंत शेठ कांबळे, रियाजभाई नदाब आणि आकाश चौधरी यांच्या वतीनं टोटल 8000 रुपये कमलेश दादा बाळके मित्र परिवार यांच्या वतीनं. 20000 रुपयांचं कॅश प्राइज गणेश जाधव साठी. जोरदार टाळ्या. तर नक्कीच गणेश जाधव यांचा वेळ आपण घेणार आहोत. आपल्याच परिसरातील एक दर्जेदार खेळाडू आणि आपण पाहतोय 20000 रुपयांची कमाई आणि विर्थात संपूर्ण टीम साठी किती आहेत? 1000 रुपयांचं पारितोषिक. घ्या तुम्हीच घ्या. चला 1000 रुपयांचं पारितोषिक. ओके. खूप दर्जेदार इनिंग गणेश जाधव सर तुमच्या या ठिकाणी पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं टीमला जिंकून दिले. काय सांगाल तुम्ही या इनिंग बद्दल? हॅलो. काय खेळायचंच होतं आणि मी एक सांगतो, ज्यावेळेस टॉस उडवला ना, मला घ्यायची होती गोलंदाजी. ते चुकून माझ्या तोंडातनं फलंदाजी निघले. आता फलंदाजी निघले मला, मी तिथं टीमला सांगून आलतो की गोलंदाजी घ्यायची. तर आता करायचं काय तर मनात विचार केला की गणेश आता खेळायला लागेल. टीमच्या अंगेच डिसिजन घेतले आणि मला खरंच गोलंदाजी बोलायची होती. ते फ्लो मध्ये माझ्या तोंडातून निघालं की फलंदाजी. बस. तर निर्णय ठरला तो. निर्णय जो काही घेतला त्यानुसार कामगिरी करणं, तो सत्यामध्ये उतरवलाय. मनगडाची ताकद आहे. एक जबरदस्त परफॉर्मन्स तो दिला कमलेश दादा बाळके आणि जो काही या ठिकाणी प्लॅटफॉर्म बनवून दिलाय. यावर्षी नेहरू नगर प्रीमियर लीगचं इतकं मोठं पहिल्यांदाच आयोजन केले आणि ह्या भागातील लोकल खेळाडूंसाठी हा प्लॅटफॉर्म बनवून दिलाय. काय सांगशील त्यांच्याबद्दल? अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आहे. खरं तर कमलेश वाळके मी लहानपणीपासून क्लासमेटच आहे आणि आम्ही सोबतचे मित्रच आहे आणि हे नियोजन आजपर्यंत इथं कधी झालं नव्हतं. पण त्यांच्या सहकार्याने त्यांचं 2 वर्ष झालं तर अशी टुर्नामेंट भरवायचे. शेवटी सद्दाम शेख आणि पूर्ण बाकीची जी कमिटी आहे ह्यांच्या रोहित पवार झालं, विजय खडके झालं आणि सगळे जे NPLचे जे कमिटी आहे त्यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली आणि फायनली ही टुर्नामेंट सक्सेस झाली. आणि अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आहे. जे खेळाडू ऑफिस वगैरे करतात, ज्यांना टाईम नसतो, त्या खेळाडूंना टाईम भेटतो आणि त्यांना खेळायची संधी भेटते आणि एवढं मोठं प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण करून दिला. त्यासाठी त्यांचं खूप खूप आभार.
थँक्यू. 20,000 रुपयाची कमाई. कुठे पार्टी मग संध्याकाळी? तुम्ही जिकडे बोलता तिकडे. ओके.